ही कथा सांगण्याचं धाडस मी केवळ माझ्या गुरूंच्या आधारावर करत आहे। जेव्हा माता पार्वतीने प्रश्न विचारला की गीतेची थोरवी काय आहे, यावर स्वतः महादेवांनी उत्तर दिलं, पार्वती, गीता ही तुझ्याप्रमाणेच नित्य नूतन आहे, म्हणजेच रोज वेगळी भासते। तुझं हेच रूप सर्वात सुंदर आहे असं वाटू लागतं आणि हे मत निश्चित होईपर्यंत तुझं दुसरंच आणि अधिकच सुंदर रूप दिसू लागतं। गीता ही तशीच आहे, जितके वेळेला वाचावी तितके वेळेला तिचा नवीन आणि अधिकच सुंदर अर्थ आपल्याला उमगत जातो। हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला। जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय। ही भगवद्गीता मला नेहमीच एखाद्या निसर्गरम्य स्थळी दाटलेल्या मेघांसारखी भासते आणि त्या मेघांकडे पाहिलं की प्रत्येक वेळी वेगळा आकार दिसतो आणि त्या आकाशाकडे पाहून प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होणारे चित्रही वेगळे असू शकते। खरंय बाबा, तुम्हाला जो अर्थ समजला तो तुम्ही आम्हाला सांगितला। आता मी माझ्या अल्पमतीप्रमाणे गीतेचे पैलू शोधण्याचा प्रयत्न करतोय। हा प्रयत्नच तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल बाळा। असं म्हटलं जातं की परमेश्वर जेव्हा झोपी गेले तेव्हा त्यांच्या घोरण्यानं वेद निर्माण झाले। श्रोते हो, ऐका बरं, परमेश्वराने जर झोपेत वेद निर्माण केले असतील तर त्यांनी जागृत अवस्थेत गीता अर्जुनाला सांगितलीये। या गीतेची थोरवी तर पहा, झोपेत सांगितलेले वेद जाणणं जर इतकं कठीण असेल तर जागृत अवस्थेत सांगितलेली गीता किती समृद्ध असेल। आणि या गीतेचा अर्थ मी माझ्या अल्पमतीने सांगण्याचा यत्न करतोय। हे माझं केवढं मोठं धाडस आहे नाही? हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी, परी एथ असे एक आधारू, तेणेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, येरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे। या परमेश्वराने सांगितलेल्या गीतेचं पूर्ण आकलन मी कसं करू? ही गीता इतकी विस्तृत आहे की याचं पूर्ण ज्ञान झालंय किंवा पूर्ण ज्ञान असेल असं या मृत्यू लोकात तरी कोणीही नाही। माझ्याकडे एवढं मोठं धाडस करण्यासाठी एक मोठा आधार आहे, तो म्हणजे माझे गुरु निवृत्तीनाथांचा।
सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काई जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते विनवी तू असे हे भाष्य करत असताना माझ्याकडून काही न्यूनता राहिली तर आपलं मानून घ्यावं। जशी कळसूत्री बाहुली त्याच्या सूत्रधारानुसार हालचाली करते, अगदी तसंच मी आपल्या प्रेरणेने हे भाष्य करणार आहे। मला अनुग्रह मिळालाय गुरुदादाच्या आणि साधू संतांच्या सान्निध्यानेच आणि प्रेरणेने हा गीतार्थ करावा असा गौरव मला प्राप्त झालाय। ज्ञाना, या कथेला आता प्रारंभ कर। तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगे दादा, गुरुदादा म्हणाला तसं तुझं भाष्य ऐकण्यासाठी आम्ही सारेच आतुर आहोत। पण आतापर्यंत तू जे प्रास्ताविक मांडलंस ते सुद्धा इतकं रसाळ आणि सौंदर्यपूर्ण होतं की हे सुद्धा संपू नये असंच वाटत होतं। खरंय, पण साक्षात श्री सरस्वती मातेचा ज्याच्या मस्तकावर वरदहस्त आहे आणि ज्याचा वेद पुराण याचा अभ्यास आहे, त्याने काहीही बोललं तरी त्याच्या शब्दात आपण हरपूनच जाणार आहोत। पण ज्ञाना, आता अधिक विलंब करू नकोस, मूळ कथेला आरंभ कर। या बोला निवृत्ती दासू पाहुनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाशू देऊनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची म्हणजे माझे पुत्र कौरव आणि पंडुपुत्र पांडव युद्धासाठी सज्ज झाले। तिथं कुरुक्षेत्रावर आता सर्व नाशाची सुरुवात होईल। काय होईल, कसे होईल? जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे
पुत्र मला पुन्हा भेटतील का रे? अस्वस्थ झाले संजय, पण अस्वस्थ झाले. अस्वस्थ वाटतं संजय. महाराज शांत व्हा. जे घडेल ते काय असेल हे ह्या क्षणी कोणीही सांगू शकत नाही. महाराज, पुढे काय होईल याची चिंता करून आपण अस्वस्थ होऊ नये. नाही संजय, नाही. त्या पित्याचं काळीज तुला नाही समजणार. पुत्राला साधं खरचडलं तरी मन कासावीस होतं. वेदनेने त्याच्या मुखावाटे किंकाळी बाहेर पडली तर मनाची काय अवस्था होते मी नाही सांगू शकत. राहत नाही संजय, राहत नाही. तू तुझ्या दिव्य दृष्टीने कुरुक्षेत्रावर काय काय घडते मला सगळं कथन कर. पुत्र स्नेहाने व्याकुळ झालेला दृष्टीहीन धृतराष्ट्र आपल्या स्थानावर स्थिर बसू शकत नाहीये. कारण वेळ आली आहे ती सर्वनाशाची. आपल्या पुत्रांचं, आपल्या भावाच्या पुत्रांशी युद्ध होणार आहे. धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांच्यासारखे बलदंड योद्धे धृतराष्ट्राच्या कौरवांसमोर उभे आहेत. या युद्धाचा अंत दोन्ही पक्षांसाठी चांगला होईल असं होऊच शकत नाही. एका पक्षाचा सर्वनाश होणार हे धृतराष्ट्राला ज्ञात होतं. म्हणून अस्वस्थ झालेला धृतराष्ट्र वारंवार संजयाला विचारतोय, संजय सांग बरं, युद्धभूमीवर काय चालू आहे? संजय उवाच, दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचन ब्रवीत. भक्तगण हो, कुरुक्षेत्राच्या रणी काय घडतंय हे आपल्याला मिळालेल्या दिव्य दृष्टीने संजय सांगत होता. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. जैसे उसळले कालकूट धरी कणव, ना तरी वडवानल सांदुकला, प्रळयवाते पोखला, सागर शोषूनी उधवला अंबरासी. तैसे महाराज, जसं संपूर्ण पृथ्वीच्या विनाशासाठी काळाने तोंड उघडावे तसेच हे पांडव सैन्य दिसत आहे. त्यांनी त्यांच्या सैन्याची अशा प्रकारे व्यूहरचना केली आहे महाराज की ज्यामुळे ते अधिकच भयंकर भासत आहे. ज्या प्रकारे वणवा पेटावा आणि वावटळीने तो अजून भडकावा आणि त्याच्या ज्वाला आकाशापर्यंत जात आहेत असे वाटावे. हे जसे भयंकर आहे महाराज तसेच पांडवांचे सैन्य दिसत आहे. पण क्षमा करा महाराज, हे असे असूनही जसा सिंह हत्तीच्या कळपाची किंमत करीत नाही तसेच तुमचे पुत्र दुर्योधन पांडव सैन्याला कमी मानत आहेत, जे योग्य होणार नाही महाराज.
सोपाना, अरे एवढं मान मोडस्तोवर काय शोधतो या? सोपाना, अरे मावशी काय विचारतीये? मावशी, अगं काय नाही, मी शोधतो माझं माझं. हा, तुझं तूच शोध, पर काय शोधतोय ते सांग तरी बाबा. मावशी, गीता चालतोय. आपला ज्ञानदादा दररोज महाभारताची कथा सांगतोय ना, तर मला ती ना दरवेळी नवीन भासतीये. आई ग, दुखतय. उग बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करून ठेवायचा. बसल्या बसल्या नाही ग, धावता धावता झालं. शहाणपण आता धावण्यापेक्षा ज्ञानेश्वरांचं निरोपण ऐकायला आला असतस ना, तर आता रडत बसायची वेळ आली नसती. खरं तर ज्ञानेश्वरांचा शब्द समजावरचं औषध आहे. समजावरचं औषध म्हणजे? अरे समजावरचं औषध म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मदाळ शब्दांनी सगळी माणसं येत नाही विसरून जातात बघ. गीतेवरचं भाष्य करताना समदेसनी कळतं वय? अरे हीच तर खरी गंमत आहे. आपण कधी त्यांचे ते शब्द ऐकले नसतील ना, तरी त्यांच्या डोळ्यातनं समजतं त्यासनी आपल्याला काय सांगायचंय ते. असं म्हणजे काय म्हणायचंय तुला? दादा, आता हेच बघ ना, संजय आहे तसा धृतराष्ट्राच्या बाजूचा आणि धृतराष्ट्र कौरवांचा पिता. तर मला एक कळत नाहीये की संजयाला पांडवांप्रती एवढं प्रेम का? उत्तर सोपं आहे, कारण पांडव न्यायाच्या, सत्याच्या आणि धर्माच्या पक्षात होते. कृष्णा, अर्जुन, धृतराष्ट्र, संजय हे समजे ज्ञानेश्वरांचे सवंगडीच आहेत. आणि ते त्यांच्याबद्दल कौतुकानं सांगतात ना, तेव्हा असं वाटतं की ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या डोळ्याने कुरुक्षेत्रातलं युद्ध बघितलं असेल. आई, कुरुक्षेत्र कुठं आहे ग? पैठणला आहे का देवगिरीला? तुला का जायचंय तिकडं? अगं लय मोठ्या मोठ्या युद्धांचा पाय लागला असेल ना त्या कुरुक्षेत्राला, तर तिथं माझा बी पाय लागला पाहिजे. आधी हा पाय बरा होऊ दे. आई, कोण कोण योद्धे होते ग तिथं? कौरवांच्या बाजूने कोण होतं आणि पांडवांच्या? अरे बाळा, मला तरी काय ठाऊक. अक्षरांची ओळख असती तर तुला कुठून तरी वाचून सांगितलं असतं मी. आई, आपण ज्ञानेश्वरांकडे जाऊया. कसं जाणार? तुझा पाय हा असा, मग त्यासनी बोलव की इथं. अरे पुढायस का काय तू? एवढे मोठे योगी ते आपल्या घरला यायचे वय? आधीच कशा पाय हरून जायचं? प्रयत्न करायला काय जाते? ज्ञानेश्वर असे हरले असते तर त्यांना मिळाला असता का पैठणात शिक्षणाचा अधिकार? आई, त्यांनी एका आरेड्यामुखी वेद वदवले, तर यातून म्या काय शिकलो सांग? प्रयत्न केला तर काय बी अशक्य नाही. तू त्यांना एकदा विचारून बघ, आमच्या घरी आता का म्हणून. धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती म्हणून तो युद्ध पाहू शकत नव्हता. म्हणून मग संजयनं त्याच्याकडे असलेल्या दिव्य दृष्टीच्या साह्यानं कुरुक्षेत्रावर काय काय घडतंय ते समज त्याला सांगितलं. वय ना? आता ज्ञाना जे बोलतो ते कानावर पडतं आणि मग ते मनात साठवलं जातं बघ. पण मला एक कळलं नाही, या संजयला दिव्य दृष्टी मिळाली कशी? मी सांगतो. हा, महाभारताच्या युद्धाला सुरुवात होण्याआधी महर्षी व्यास धृतराष्ट्राला भेटायला गेले आणि त्याला म्हणाले, तू दृष्टीहीन असलास तरीही महाभारताचं युद्ध संपेपर्यंत मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. पण धृतराष्ट्र त्यांना खिन्नपणे म्हणाला, माझ्या मुलांचा पराभव हा नियतीने आधीच ठरवलाय, कारण ते असत्याच्या आणि अधर्माच्या पक्षात आहेत. उघड्या डोळ्यांनी मुलांचे हाल पाहण्यापेक्षा नको ती दिव्य दृष्टी, त्यापेक्षा ती दृष्टी संजयला द्या, कारण युद्धात तो भावनेने गुंतणार नाही आणि जे काही घडतंय ते तटस्थपणे मला येऊन सांगेल. म्हणून दिव्य दृष्टी संजयला मिळाली. दादा, धृतराष्ट्राऐवजी दुसरा कोणी दृष्टीहीन असता तर त्याने ती दिव्य दृष्टी लगेच स्वीकारली असती. पण इतरांसाठी जे वरदान होतं तो त्याच्यासाठी शाप होता. दादा, आपल्याला मिळेल का रे अशी दिव्य दृष्टी? सोपाना, आपल्याला त्या दिव्य दृष्टीची आवश्यकता काय? सत्य परिस्थितीकडे
तटस्थपणे पाहण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाकडे ती दिव्य दृष्टी असते. मग तुम्ही कोणीही असा, कुठल्याही वर्गातून, कुठल्याही परिस्थितीतून आलेले असा, दिव्य दृष्टी प्रत्येकाला मिळते. केवळ सत्य स्वीकारण्याची सिद्धता हवी आणि त्याहूनही अधिक सत्य जाणून घेण्याची आस हवी. मग त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले, कितीही वाट पाहावी लागली तरी सुद्धा